नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो शिव पार्वती यांचा विवाह म्हणून समजला जातो. महाशिवरात्र 2026मध्ये 15 फेब्रुवारी रविवार या दिवशी आली आहे. बघा, प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते, परंतु वर्षातून एकदा येणारी ही महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आणि श्रेष्ठ मानली जाते. जर का आपण या दिवशी पूजा पाठ व्रत उपवास केला तर आपल्याला संपूर्ण शिवरात्रीचे, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीचे उपवास केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगामध्ये महादेवांचं तत्व हे जागृत अवस्थेत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण जर का काही उपाय, काही सेवा, काही गोष्टी केल्या तर याचं फळ आपल्याला नक्कीच बघायला मिळत असतं. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे. याने तुमची गरिबी नावालाही राहणार नाही, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका प्रभावी असा उपाय आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मात काही झाडांना देवी रूप प्राप्त झालेलं आहे, काही झाडांमध्ये देवी शक्ती असतात आणि म्हणूनच या झाडांची जर का आपण पूजा केली, या झाडांना जर का आपण स्पर्श केला तर आपल्याला यातून काही चांगली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि आपल्याला पाहिजे असलेल्या इच्छा देखील आपण यामुळे पूर्ण करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येकाने आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही नुसत्या पाण्याने जलाभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही कच्च्या दुधाने जलाभिषेक करू शकतात, परंतु या दिवशी आवर्जून प्रत्येकाने जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर या दिवशी आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची पंचोपचारे पूजा करायची आहे. शिवलिंगाला जलाभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही ती सेपरेट वेगळी पूजा पाटावर मांडू शकतात किंवा देवघरात तुम्ही पूजा करू शकतात. महादेवांच्या शिवलिंगाला तुम्ही पांढरे भस्म अर्पण करा, बेलाचं पान, बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ अर्पण करा, गोडाचा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, कर्पूर आरती करा, महादेवांची आरती करा. या पद्धतीने पूजा करा. शिवस्तुती, शिवस्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र, शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ जप किंवा महामृत्युंजय मंत्र या सेवा आवर्जून तुम्हाला करायच्या आहे. आता आपल्याला उपाय काय करायचा आहे? जो उपाय आपण बघणार आहोत, हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरात केव्हाही करू शकतात. आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला जर का अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी असाच अखंड राहणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या महादेवांची पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील महादेवांची शिवलिंगाची पूजा करू शकतात. आता सर्वात पहिलं झाड म्हणजे धोत्र्याचं झाड. जर का आपल्या घराजवळ धोत्र्याचं झाड असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. धोत्र्याच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे, कारण धोत्र्याचं फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी बघा, या दिवशी महादेव हे जागृत अवस्थेत पृथ्वीवर असतात. आपण या दिवशी त्यांची जेवढी सेवा पूजा करू तेवढं अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि महादेवांची पूजा केल्याने महादेव हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. त्यामुळे आपण त्यांना आवडणाऱ्या गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. आपल्याला धोत्र्याच्या झाडाची पूजा करायची आहे. धोत्र्याच्या झाडाला पाणी घालायचं आहे, धूपदीप लावायचा आहे शक्य झाल्यास, आणि त्यानंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर धोत्र्याचं फळ किंवा फूल आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतर या झाडाला आपली इच्छा सांगत आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर दुसरं झाड आहे ते शमीचं झाड. बघा, लाजाळूच्या झाडासारखीच पानं असणारं हे शमीचं झाड आहे. शमीची पानं महादेवांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी शमीच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. शमीच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, 1 लोटा जल अर्पण करा. शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा कुठल्याही तेलाचा दिवा लावा, धूपदीप लावा आणि शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा
मनोमन व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी महादेवांना प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला शमीची पानं महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं झाड म्हणजे बेलाचं झाड. बघा, बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर बेलाचं झाड लावलेलं असतं. मग कुंडीत असू द्या, खाली असू द्या, आपल्याला या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करून बेलाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. बेलाच्या झाडाला आपल्याला 1 लोटा जल घ्यायचा आहे. यात थोडंसं कच्चं दूध टाका. हे जल अर्पण करा. बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि बेलाच्या झाडाला मनोमन आपली इच्छा व्यक्त करत नमस्कार करा. शक्य झाल्यास 11 प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि आपली इच्छा व्यक्त करत महादेवांना नमस्कार करायचा आहे. याने देखील आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. बघा, महाशिवरात्र ही वर्षातनं एकदाच येते आणि या दिवशी शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे आपण या दिवशी ज्या पण काही सेवा करू, जे पण काही उपाय करू, याचं नक्कीच फळ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला आवर्जून या दिवशी बेलाचं पान अर्पण करायचं आहे. बेलाचं पान, फळ तुम्ही अर्पण करू शकतात. बघा, बेलाचं पान अर्पण करताना ते नेहमी 3 दलाचं असावं, फाटलेलं नसावं, तुटलेलं नसावं. 1 किंवा 2 पालाचं बेलपान अर्पण करू नये. चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पानं तोडू नये. तुम्ही आदल्या दिवशी बेलाच्या झाडाची पानं ही तोडू शकतात. पानं तोडताना अगोदर बेलाच्या झाडाला नमस्कार करा, महादेवांना क्षमा प्रार्थना मागा, तोडायची आज्ञा घ्या आणि मग ही बेलाची पानं तुम्हाला तोडायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला 1 बेलाचं पान जरी मिळालं तरी देखील तुम्ही ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. या दिवशी 108 बेलाची पानं घेऊन तुम्ही शिव अष्टोत्तर नमावली म्हणत किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही महादेवांना बेलाची पानं अर्पण करून तुमची इच्छा मनोमन व्यक्त करून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकतात. या दिवशी आवर्जून तुम्हाला बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून शिवलीलामृत या ग्रंथातील 11व्या अध्यायाचं देखील पठण करू शकतात. तर ही काही देवी वृक्ष आहेत. या वृक्षांची जर का आपण विशिष्ट तिथीच्या दिवशी पूजा केली तर नक्कीच आपल्याला याचे चांगले फायदे बघायला मिळत असतात. आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.